संभाजीनगरातील अनेक भागात मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली आहे। गेल्या 7 दिवसात 2000 गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे पुढील 2 दिवसात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोल्हापुरात पोलीस आणि आपदा मित्रांना मदत कार्याचे धडे देण्यात आले। पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदत कार्याचे धडे दिलेत। यावेळी पंचगंगा घाटातील नदीत उतरूनही प्रात्यक्षिक करण्यात आलं। पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे। काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील, मात्र मुसळधार पावसाची शक्यता नसल्याने हवामान विभागाने स्पष्ट केलंय। दरम्यान विदर्भात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। साताऱ्याच्या माण तालुक्यातील राजेवाडी तलाव अनेक वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने भरलाय। स्वातंत्र्यपूर्व काळात दुष्काळी भागातील जनतेला शेतीसह पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावं या उद्देशाने सुमारे 150 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी हा तलाव बांधलाय। माणगंगा नदीवर बांधलेल्या राजेवाडी मध्यम प्रकल्पामुळे सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातल्या 4000 हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येत आहे। नांदेडमधील अनेक भागात पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना चांगलीच कसरत करावी लागते। गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं बघायला मिळतंय। जिल्ह्यात 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोन्ही रुग्णांचं वय 60च्या वर असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। नाशिकच्या सटाण्यामधील सुकड नाला ते बस स्थानकापर्यंत रुंदीकरण, काँक्रिटीकरण केलं गेलंय। मात्र या कामादरम्यान पूर्वीच्या गटारी बंद झाल्यात, त्यामुळे पाणी वाहण्यासाठी जागा नसल्यानं गटारी तुडुंब भरून वाहू लागल्यात। अहिल्यानगरातल्या कोल्हार गावात निबे वस्तीवर वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात 5वा बिबट्या जेरबंद झाला। मात्र मध्यरात्रीनंतर पिंजऱ्याच्या फळ्या तोडून हा बिबट्या पसार झाला। या पिंजऱ्याची दुरवस्था झाली असून याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। शिर्डीत साईंच्या दानावर साईबाबा संस्थानाच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानं डल्ला मारलाय। दानाची मोजदाद करताना लाखो रुपयांची रक्कम चोरल्याचं उघडकीस आलंय। बाळासाहेब नारायण गोंदकर असं या कर्मचाऱ्याचं नाव असून त्यानं 4, 8 आणि 11 एप्रिलला दक्षिणा मोजणी दरम्यान 500 रुपयांच्या नोटांचं बंडल चतुराईनं चोरून नेल्याचं तपासात समोर आलंय। या कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय। वर्ध्यामध्ये वाहतूक नियंत्रण शाखेनं कर्णकर्कश दुचाकींचे सायलेन्सर जप्त करत त्यांच्यावर कारवाई केली आहे। पोलिसांनी या कारवाईत 100 सायलेन्सर निकामी केलेत। वाहनधारकांनी कर्णकर्कश सायलेन्सर वापरू नयेत आणि वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलिसांनी केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटरचा सुळसुळाट वाढलाय। छावणी परिसरात सुरू असलेल्या अवैध 5 सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांनी कारवाई केलेल्या एकूण 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। त्यामुळे शहरातले अवैध सेंटर बंद करण्याची मागणी आता जोर धरते आहे। बोरिवलीमधील ओम प्रथमेश बिल्डिंगमध्ये कार पार्किंगची लिफ्ट 7 मीटर खोल खड्ड्यात कोसळली आहे। या घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। कोसळलेल्या लिफ्टखाली 2 व्यक्ती देखील अडकल्या होत्या। त्यांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय। हिंगोलीच्या वसमतमध्ये भीषण अपघात झालाय। भरधाव कारनं रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडक दिली। दुर्घटनेत 3घांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झालेत। मृतांमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे। वसमतमधल्या टोकाई फाट्याजवळ ही घटना घडली आहे। नाशिकच्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी 360 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे। याबाबतची सूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। मनमाड, मालेगाव, धुळे, नरडाणा, शिरपूर, महू मार्गे इंदूर असा 309 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग असणार आहे। शासकीय विदेशी कृषी अभ्यास दौऱ्यांना आता 60 वर्षांवरच्या वृद्धांना आणि महिलांना सुद्धा जाता येणार आहे। दौऱ्यासाठीच्या मर्यादा आता शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या अभ्यासासाठी विदेशात जाता येणार आहे। तसंच या दौऱ्यात महिलांना प्राधान्य असणार आहे। बीडच्या पाटोद्यात एका व्यापाऱ्यानं सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी या व्यापाऱ्यानं खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले। त्याची 6 पटीने फेड देखील केली। मात्र सावकारांना आणखी पैसे हवे होते, त्यामुळे या व्यापाऱ्याला त्यांनी धमकवायला सुरुवात केली होती।
हिंगोलीच्या आखाडा बाळापूरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळा साजरा करण्यात आलाय। जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांची रांगोळीतून प्रतिकृतीही साकारण्यात आली। तसंच त्यांनी निर्माण केलेल्या ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिराच्या जिवंत देखावा सुद्धा साकारण्यात आलाय। नांदेडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त भव्य शोभायात्राही काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती। अमरावतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्त बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला। अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वाशिममधील खडकेश्वर मैदानावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। या शर्यतीत राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी बैल घेऊन सहभाग नोंदवला। यावेळी ही शर्यत बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। कोल्हापुरात इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीसाठी आमदार सतेज पाटलांची प्रमुख उपस्थिती होती। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक घेतली। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीबाबत ही बैठक घेण्यात आली। या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रमुख अधिकारी उपस्थित होते। तसंच आपत्कालीन परिस्थितीत खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। राजेंद्र भोसले सेवानिवृत्त होत असल्यानं भाजपकडून महापालिकेत सोहळा देखील करण्यात आला। यावेळी राजेंद्र भोसले यांचा भाजपनं सन्मान केला। पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले सेवानिवृत्त झाले। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटानं पुणेरी स्टाईल आंदोलन केलं। आयुक्तांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटानं फटाके वाजवत अनोखं आंदोलन केलं। आयुक्तांनी कोणतीही कामं केली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आहे। नाशिक जिल्हा परिषदेतील 123 कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत। यात सर्वाधिक 55 शिक्षक आणि 3 सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे। तर निवृत्तीच्या टप्प्यावर असलेल्या बहुतेकांच्या जन्मतारखा या जून मधल्या असल्यानं निवृत्त होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे। संभाजीनगरचा पता आराखडा तयार करण्यात आलाय। 33,500 कोटी रुपयांचा हा पता आराखडा तयार करण्यात आलाय। या पता आराखड्याचं विमोचन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं। रायगडमधील माणगाव डेपोच्या ताफ्यात 5 नवीन लालपरी दाखल झाल्यात। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते 5 नवीन एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी मंत्री भरत गोगावलेंनी बसमधून फेरफटकाही मारला। तसंच डेपोत 5 बसेस वाढल्यानं ग्रामीण भागातील सेवा सुलभ होण्याचा देखील विश्वास व्यक्त करण्यात आला।